यांनी केलेला आहे। हा, ते म्हणतात की शेतकऱ्यांना संपवलं। अरे जेव्हा खायला गहू नव्हता तुम्ही लाल गहू आणला ना, लोकांना लाल गहू दिला आणि ते काँग्रेस गवत दिलं की नाही? त्या गवतामुळे जमिनी नापीक झालेल्या आहेत। त्याला जबाबदार कोण, तुम्ही की आम्ही? हा, तुमच्यात एवढे चांगलं कार्य करण्याची, तुम्हाला एवढे चांगले कार्य करण्याची हे होती, तुमच्यात समज होती, तर तुम्ही तेव्हा गहू का आयात केला? लाल गहू का घातला लोकांना अमेरिकेतला? जे तिथचे डुक्कर खात होते गहू, तो इथच्या माणसाला गहू घातला तुम्ही? ते आधी उत्तर द्या तुम्ही, 60 वर्षात काय केलं आधीच्या? आमचे मित्र जिल्हा परिषद सदस्य मोहनभाऊ जाधव यांनी सांगितलं की 60 वर्षामध्ये गव्हर्नमेंटनं काय केलं किंवा काँग्रेस सरकारने काय केलं। मित्र हो, मला एक म्हणायचं आहे की ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं त्या 60 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये एक सुईचा कारखाना नव्हता, सुईचा कारखाना। आणि काँग्रेसच्या काळामध्ये सर्व विकास साधलेला आहे, सर्व विकास झालेला आहे। काँग्रेसच्या काळात काहीच नाही, काँग्रेसची सत्ता आहे स्वातंत्र्यापासून, आणि त्यावेळेस सुईचा कारखाना नव्हता। लुटून सगळे आपले घर भरून घेतले, काँग्रेसवाल्यांनी लुटलं, सर्व गरिबांना लुटलं। या 2014 ते 19च्या काळात किती एम्स झाले भारतात? महाराष्ट्रात किती एम्स झाले? नागपूरमध्ये सुद्धा एम्स तयार झालं। आता एवढी सुख सुविधा निर्माण करत आहे, रस्ते झाले, पाटबंधारे झाले, किती सुख सुविधा झाल्या, पाण्याच्या किती सोय। प्रत्येक व्यक्तीला ज्याच्याकडे विहीर आहे त्याच्या शेतात त्याला सोलर फुकट दिले जात आहेत। ज्या SC ST OBC लोकांना फक्त किती नाही आहे, सोलर वगैरे फुकट नाही आहे, फक्त 3 वॅटच्या याच्यावर 78,000 रुपये सबसिडी आहे, फुकट नाही आहे। आणि जनतेची फसवणूक होत आहे, फसवणूक करू नका। शेतमालाला भाव पाहिजेत, शेतमालाला, माझ्या शेतकरी बापाला, त्याच्या मालाला, सोयाबीनला, कापसाला भाव पाहिजेत। बीजेपीची कोणती 2000 ऐका 2013 मध्ये ऐका 2013 मध्ये ऐका कापसाला आधी 8,000 रुपये भाव दिला, 8,000 रुपये भाव दिला, ऐका 8,000 रुपये भाव दिला, त्याच्यानंतर लगेच 3,500 रुपये करून टाकला। आम्ही ना गावागावामध्ये जाऊन सर्वे केला तर आम्हाला असं लक्षात आलं की तेलाचा भाव हा 1500 वर गेला आणि सोयाबीनचा भाव का बरं 3,000 रुपये क्विंटल आहे? हा मुद्दा काय? याचं उत्तर आहेत का? मी सर्वप्रथम दोघांनाही विचारतो, गेल्या 30 वर्षापासून या मतदारसंघाचं नेतृत्व माननीय मोगे साहेबांनी केलं आहे। 3दा मंत्री राहिलेले आहे, परंतु शेतकरी म्हणून फक्त शेतकऱ्याच्या टाळूवरचं दोन्ही पक्षानं लोणी खाल्लेलं आहे, महत्वाची गोष्ट म्हणजे। आणि त्यातल्या त्यात मी कट्टर हिंदू आहो, मला जिथं जायचं आहे मी तिथं देणार, मी माझ्या विचाराशी पाईक आहो। परंतु मला काँग्रेसला हे विचारायचं आहे की या 15 वर्ष मंत्री असल्यानंतर एक बी उद्योगधंदा का नाही आला? बरोबर, उत्तर आहेत का? या आपल्या विदर्भामध्ये, विशेषतः विदर्भामध्ये असे सक्षम जे समजा नेते मंडळी नेतृत्व नसल्यामुळे या ठिकाणी आपल्या विभागाकडे वळले नाही। परंतु या मोगे साहेबांनी जे आहे ना, या ठिकाणी लाखो लोकांचे ऑपरेशन, मोठे त्यांच्या नावाची एक पाठी दाखवा। 15 वर्ष मंत्री ITI कॉलेज महाराष्ट्रात 2 नंबरचा ITI कॉलेज आहे। पश्चिम महाराष्ट्रातले पोरं या ठिकाणी शिकायला येतात, बरेचसे मुलं या ठिकाणी मोठे जॉबले लागतात। आणि मंत्री होते त्याचं कुठे एक पाठी तर नाही, परंतु 10 वर्षाच्या आतमध्ये आमचे 5 वर्ष